अलिबाग तालुक्यातील अनेक गावं गेली कित्येक वर्ष पाणी टंचाईचा सामना करत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फेब्रुवारी महिना सुरू होताच पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजना सुरू आहे. मात्र ही योजना राबवताना पाण्याचा नैसर्गिक स्रोत मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे MIDCच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आणि याचाच परिणाम म्हणून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. जिल्हा परिषदेमधून जे पाणी पुरवठा केला जातं त्याच्यावरती जर बघितलं तर 11 ग्रामपंचायती येतात. मग पहिल्या दिवशी सोमवारी जर बघितलं तर गुंजीस बोरीस, त्याचबरोबर मापगाव, नंतर मंगळवारी तोंडी चेहीम आणि सातिर्जे या ग्रामपंचायतींना पाणी दिलं जातं. असं जर बघितलं तर 8 दिवस लास्टच्या टोकाच्या माणसांना 8व्या दिवशी पाणी जातं, म्हणजे आठवड्यातून एकदाच पाणी जातं. आणि त्याचा हा प्रयोजन करताना मी तिसऱ्यांदा ज्यावेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो त्यावेळेला फार मोठी समस्या बघितली. कारण जर बघितलं तर मांडव्यापासून जर पुढे गेलो तर तिथेशी 10 फुटावरती गेल्यानंतर खाली मुचल पाणी लागतं, कारण एकदम लगत समुद्र आहे. त्याच्यामुळं पाण्याची समस्या ही कायम त्यांच्यावरती MIDCच्या पाण्यावरतीच अवलंबून असणारी समस्या आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि विद्यमान सदस्य दिलीप भोईर यांनी या समस्येवर एक नामी युक्ती शोधून काढली आहे. सदस्य दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून अलिबाग तालुक्यातील झिराड या गावामध्ये 8 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि बहुउद्देशीय इमारत उभारण्याचा संकल्प दिलीप भोईर यांनी सोडला आहे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे. या पाण्याच्या टाकीवर बहुउद्देशीय इमारत बांधून झिराड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही यावेळी भोईर यांनी बोलून दाखवलं. ही 8 लाख लिटरची पाण्याची टाकी बनते. याच्यामध्ये 3 लाख लिटर हे ग्रुप ग्रामपंचायत झिराड यासाठी पाण्याची टाकी बनते. ह्याच्यातून पाणी जो MIDCचा येईल तो वरच्या ओव्हरहेडला ते चढवलं जाईल आणि ओव्हरहेडवरून पूर्ण अख्ख्या गावाला, झिराड गावाला पाण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर एक कंपार्टमेंट आहे 1.5 लाख लिटर पाण्याचं. भविष्यात जर आमच्याकडे जर धरण झाला आणि त्या धरणातलं पाणी त्या टाकीमध्ये घेऊन दैनंदिन यूजसाठी जो लोकांना, या झिराड गावच्या लोकांना पाण्याची गरज जी भेडसावते किंवा पाण्याची पातळी ज्या वेळेला खाली जाते त्यावेळेला ते धरणाचं पाणी येईल. त्यासाठी एक 1.5 लाख लिटरचा वेगळा कंपार्टमेंट बनवतो आणि ते कंपार्टमेंटमधून ह्या लोकांना, इथल्या स्थानिक लोकांना पाणी जाईल, झिराड ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकांना. कारण लवकरात लवकर तलावाचंही काम लवकरात लवकर चालू होईल. तेही मी सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी दलवी साहेब यांना मी माझा पत्रव्यवहारही केलं आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर पाझर तलाव होण्याची गरज आहे. कारण पाण्याची पातळी जरी त्या धरणामध्ये पाणी असेल तर त्या धरणाच्या पाण्यामुळे लोकांच्या बोरवेलला, विहिरींना पाणी पूरक होईल. यासाठी तो पाझर तलाव होणं गरजेचं आहे. म्हणून आमदार साहेबांना तीही विनंती करण्यात आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.